अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळली, जीवितहानी टळली। मानोरा तालुक्यातील विठोली या गावात राहणारे चंद्रकांत म्हात्रे व घनश्याम म्हात्रे यांच्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली। सविस्तर असे की दिनांक 31/8/2024 ला रात्री सतत पाऊस झाला। त्यामुळे चंद्रकांत म्हात्रे राहणारे विठोली हे आपल्या घरात परिवारासह झोपले असताना रात्री 1:30 वाजता घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली। त्याच भिंतीजवळ पलंगावर आपल्या 2 चिमुकल्या मुलांसोबत चंद्रकांत म्हात्रे झोपलेले होते। अचानक भिंत कोसळल्याने त्यांच्या पलंगावर झोपलेले एक मूल जराशाने बचावले। त्यांच्या अवतीभोवती मातीची भिंत कोसळली, जेणेकरून जीवित हानी टळली। चंद्रकांत म्हात्रे हे रोज मजुरी करून आपले परिवाराचे उदरनिर्वाह चालवित असतात। त्यांची परिस्थिती फार हलाखीची असून त्यांचे घर फार जुनाट व कवेलीचे आहे। घरावर पतली पॉलिथिन टाकून कसेबसे घरात राहतात, परंतु अशा गरजू लोकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात येते। ओबीसीची पहिली यादी जाहीर झाली, त्यामध्ये अशा गरजू लोकांचे नाव असायला पाहिजे होते, परंतु परिस्थिती वेगळी आहे। ज्यांना पक्के घरे आहे त्यांना पहिल्या ओबीसीच्या घरकुल यादीत स्थान मिळालेले आहे। अशा जर्जर झालेल्या घरवाल्यांना शासनाने दुर्लक्ष का करीत आहे? येथील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांना निवेदन आहे की विठोली या गावात प्रत्यक्ष पाहणी करून चंद्रकांत म्हात्रे व घनश्याम म्हात्रे यांना शासनाद्वारे मदत करावी। आज परिस्थितीला त्यांच्या घराची पाहणी करून हे परिवार कसे राहत आहे तेव्हा अधिकारी वर्गाला जाणेल। गजानन पंडितकर, 24 न्यूज। नमस्कार, मी गजानन पंडितकर, वाशिम 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। विठोली या गावामध्ये अकस्मात पाऊस झाल्यामुळे, अतिवृष्टीच्यामुळे या चंद्रकांत म्हात्रे यांच्या घराची भिंत कोसळलेली आहे रात्री 1:30 वाजता। त्या अनुषंगाने मी चंद्रकांत म्हात्रे यांना काही माहिती विचारत आहे। ती अशा प्रकारे आहे। नमस्कार चंद्रकांत भाऊ। नमस्कार। कसं काय आपल्या घराची ही भिंत जी कोसळली, किती वाजता कोसळली? रात्रीला 1:30 वाजताच्या दरम्यान ही भिंत कोसळली। आम्ही झोपेत असताना 4 जण इथे होतो झोपेत, ते असा आवाज झाला जोऱ्याने आणि ते भिंत अशी अंगावर आली, समजा ढेकलं येते, एकदम कोसळली भिंत। 4 जण आम्ही समजा त्याच्या खाली दबत होतो, म्हणजे बरे झाले जरासे इकडे नेमकं ते ढेकलं अंगावर यायला लागले होते, तर बदाबद असे पडून राहिले होते तर नेमकं